ठाणे लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे। भाजप आमदार मंदा म्हात्रे देखील बेलापूरमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लाईनीत उभे आहेत। आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत ताई। टीव्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज मतदानाचा हक्क बजावणार आहात, काय सांगाल? आज देशाच्या पंतप्रधानांसाठी जे मतदान होत आहे त्यासाठी आम्ही संपूर्ण कुटुंब आज मतदानाला आलेलो आहोत आणि मतदान सगळ्यांनी करणं हा उत्सवात सहभागी होणं असं मी सांगू इच्छिते आणि म्हणून सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, तो आपला अधिकार आहे। योग्य प्रकारे मताची जुळवाजुळवी झाली आहे का? मतदान आता सगळ्या लोकांचं जे काही मनात आहे त्याच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मतदान होईल आज। काय वाटतं अबकी बार 400 पार असा नारा वारंवार दिला जातोय, सक्सेस होईल? यस, आज अबकी बार 400 पार। आपण पाहू शकतो की ठाण्यामध्ये आणि आता काही मिनिटांपूर्वी पालघरमध्ये देखील ईव्हीएम मशीन 15 ते 20 मिनिटांसाठी बंद पडल्यात। त्यानुसार मतदानावरती काही परिणाम होईल? नाही, आता उन्हाचं टाइम आहे ना, तर तसं नागरिकांसाठी फॅनची वगैरे व्यवस्था केली पाहिजे, पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, कारण लोक परत जातात तर मग परत येत नाहीत मतदानाला। त्यासाठी जे बूथ आहेत त्याच्यावरती जागरूकता असली पाहिजे। फरक पडणार नाही पण लोकांमध्ये फरक पडतो, लोक एकदा गेली का उन्हातून परत येत नाही। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। खरं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि प्रचारात आपण देखील सहभागी झाला होता। काय वाटतं नरेश मस्के यांचा विजय होईल? नरेश मस्के यांचा विजय होईल? मी एवढंच सांगू इच्छिते की अबकी बार 400 पार। आणि शेवटचा काही प्रश्न, आपण पाहू शकतो की सध्या उन्हाचा तडका खूपच आहे, तर मतदारांना तुम्ही मतदान करण्यासाठी काय आव्हान कराल? मी तर सगळ्यांना आव्हान केलेलंच आहे की सकाळी येऊन मतदान करा 7 ते 11च्या दरम्यानमध्ये, आणि सकाळी 7 वाजल्यापासून इथे बेलापूर प्रभागामध्ये चांगल्या लाईन लागलेल्या आहे आणि लोक मतदान उत्साहपणे बाहेर येऊन करत आहेत। आणि तसे मला अपडेट संपूर्ण मतदारसंघातून येत आहेत, म्हणजे चांगलं अपडेट येत आहेत की प्रचंड उत्साहामध्ये लोक सकाळी 7 वाजल्यापासून लाईनला उभे आहेत। धन्यवाद। आपण पाहू शकतो की अबकी बार 400 पार असा नारा मंदा म्हात्रे यांनी देखील दिलेला आहे। कॅमेरा पर्सन राजेंद्र साह, मी रवी खराटे, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।